शनिवार वाड्याच्या मुद्द्यावरून पुण्यातील राजकारण तापताना पाहायला मिळतंय आणि आपण पाहू शकतो शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांच्या समाधीची साफसफाई करण्यात आलेली आहे। ज्या समाधीकडे प्रशासनाचं आणि सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप हा ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो नदीपात्राजवळ असणारी ही समाधी आहे आणि या ठिकाणी आता साफसफाई करण्यात आलेली आहे। ज्या शनिवार वाड्याचं बांधकाम नानासाहेब पेशवेंनी केलं होतं आणि त्याच समाधीकडे आता दुर्लक्ष होतंय अशा पद्धतीचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे वसंत मोरे आणि एकूण या ठाकरे गटाच्या आंदोलकांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि या सगळ्या समाधीची साफसफाई देखील केलेली आहे। तर काय नेमकं आज अशा पद्धतीने समाधीची साफसफाई काय नेमकं याचं मागची संकल्पना नेमकी काय? मी आत्तापर्यंत 2 वेळा या ठिकाणच्या प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना 2 वेळा आतापर्यंत मी निवेदन दिलीत की या समाधीच्या ठिकाणी तुम्ही स्वच्छता ठेवा, एखादा माणूस रोजच्या रोज झाडण कामासाठी ठेवा। परंतु असं काही होतं दिसून तुम्ही या बाजूला पाहिलं तर सगळे जनावर वगैरे फिरत असतात आणि इथं सुद्धा रात्रीचे दारोडे गांजाडी लोक इकडं रात्रीचे बसलेले असतात। हे तिथं तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसू शकेल लाखो रुपयांचा खर्च इथं महानगरपालिकेने केला। आणि परवा दिवशी जो प्रकार घडला शनिवार वाड्यामध्ये, ज्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केलं, अजून माहीत नाही आहे त्या नक्की त्या महिला भगिनी मुस्लिम होत्या का, ह्याचा काही त्यांनी कसलाही गोषवारा केला नाही आणि त्या मुस्लिम आहेत म्हणून त्यांनी नमाज पठण केलं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी लगेच त्याच्यावरती निषेध केला, तिकडं गोमूत्र शिंपडलं। परंतु ज्या नानासाहेब पेशव्यांनी तो शनिवार बांधला त्या मालकांच्या समाधीची काय अवस्था इथं, त्या नानासाहेब पेशव्यांच्या समाधीची अवस्था 100 नगरसेवकांच्या भारतीय जनता पार्टी दिसत नाही। याचा अर्थ ते त्यांचं जे हिंदुत्व आहे ना ते एक दुतोंडी हिंदुत्व आहे, जे थोतांडे आणि ते थोतांडे या ठिकाणी आल्यानंतर लक्षात येतं। 100 नगरसेवकांचे सत्ता इथं 3-3 खासदार मंत्री एवढे असताना ह्या समाधीकडे यांचं दुर्लक्ष आहे आणि ह्या समाधीच्या बाबतीत दुर्लक्ष करून तिकडं मात्र हिंदुत्वाच्या भूमिका दाखवल्या, त्या चुकीच्या आहेत, या खोट्या भूमिका आहेत भारतीय जनता पार्टीच्या। इकडे ज्या पद्धतीने मेधा कुलकर्णी असू दे किंवा या सगळी भाजपची मंडळी त्या ठिकाणी आंदोलन केलं गेलं होतं हिंदुत्ववादी संघटनांचं आणि त्यांचं म्हणणं होतं की जी मजार आहे ती हटवा, त्या ठिकाणी जी काही मजार आहे त्या सगळ्या याच्यावर राजकारण। ही मजार आजपासूनची नाही आहे, अगदी पूर्वीपासूनची मजार आहे ती। त्यामुळं मला वाटतं की ह्या असल्या गोष्टींमध्ये काहीतरी थोतांडपणा करणं, बेगडी हिंदुत्व दाखवणं, त्याच्यापेक्षा ह्या नानासाहेब पेशव्यांच्या समाधीच्या ठिकाणी येऊन जर त्यांनी स्वच्छता केली असती। 100 नगरसेवक होते या पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे, 100 नगरसेवक इथं आमदार 6 आमदार आहेत। एवढे आमदार नगरसेवक मंत्री असताना ज्यांनी पुणे ज्यांच्या मालकी म्हणून ज्यांची दाखवली जाते, नानासाहेब पेशव्यांनी अटक ते कटक झेंडे लावले, बस त्यांच्या समाधीची एवढी दुरावस्था झाली असताना ती दिसली नाही। परंतु शनिवारवाड्यात नमाज पठणाला आलेले यांना लगेच दिसले, म्हणजे इथं काय हिंदुत्व जागं होत तुमचं, इथं तुमचं हिंदुत्व झोपतं आहे आणि तिकडं मात्र लगेच थोडं काय दिसलं, कुठे हिरव्या भिंती दिसल्या की यांच्या मनामध्ये लगेच भगवं उठतं। इथं कुठंतरी कोणी दांडिया खेळायला लागलं की तिकडे ते बंद करायला जातात। या सगळ्या गोष्टी म्हणजे खोटं यांचं हिंदुत्व आहे, जे आम्ही आज शिवसेना म्हणून या ठिकाणी या समाधीची स्वच्छता करून ते आम्ही या भारतीय जनता पार्टीने जे काही प्रकार केला त्याचा आम्ही निषेध करतो। संजय मोरे आहेत, ज्या पद्धतीने निवडणुका जवळ येतात आणि एकूण पुण्यातलं राजकारण तापताना दिसतंय, मग तो शनिवार वाड्याचा मुद्दा किंवा इतर जे काही मुद्दे पुढे येताना दिसत आहेत, काय वाटतंय यांना? निवडणुका आल्या की हिंदुत्व आठवतं। खऱ्या अर्थानं शिवसेनेचा भगवा, शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे हे यांनी जाणलं, कारण हिंदुत्वाच्या नावावर मुंबईतली पोटनिवडणूक शिवसेनेनं जिंकली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला हिंदुत्वाचा पुळका आला, त्यांना शिवसेनेची युती करावी लागली आणि ज्यावेळी 2014ला या देशावर मोदींचं सरकार आलं ते आमच्या माध्यमातून 42-44 खासदार या महाराष्ट्र राज्याने दिले, तेव्हा त्यांना कळलं की आता मोदींच्या नावावर आपण निवडणुका जिंकू, म्हणून शिवसेनेची युती तोडली गेली, त्याची आम्हाला पर्वा नाही। परंतु जे शिवसेनेचं हिंदुत्व आहे ते कायम आहे, यांना फक्त निवडणुका आल्या की हिंदुत्व आठवतं, निवडणुका संपल्या की हिंदुत्व विसरलं जातं। एक खासदार उठतो प्रॉपर्टी बळकावतो, दुसरी खासदार येते हिंदुत्व ओरडते शनिवारवाडा, जे प्रॉपर्टीशिवाय यांचं हिंदुत्व नाही आहे। मग ह्या प्रॉपर्टीमध्ये ज्या ठिकाणी शासनाने ही समाधी बांधली नानासाहेब पेशव्यांनी, ज्या शनिवारवाड्याचे मालक आहेत, ज्या शनिवारवाड्यावर जी काही घटना घडली त्याविषयी तुम्ही वाव उठवताय, पण इथे असलेली महादेवाच्या पिंडीचं हिंदुत्व तुम्हाला कळत नाही का? त्या पिंडी झाली अवहेलना, या समाधी झाली अवहेलना, आजूबाजूला पसरलेलं सगळं हे काँग्रेसचं गवत असेल, इतर पांढरं फुलालेली गवत असेल, हे गवत उपटायला तुम्हाला वेळ नाही का? बाकीची गवतं उपटण्यापेक्षा हे गवत उपटून दाखवा, इथे स्वच्छता करा,
स्वच्छ केलेल्या रस्त्यावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केलेल्या रस्त्यावर तुम्ही झाडं घेऊन ॲक्शन करू नका. खऱ्या अर्थानं इथं स्वच्छता होणे गरजेचं आहे. इथं हिंदुत्व तुमचं जागा होणं गरजेचं आहे. जे तुमचं झोपले बेगडी हिंदुत्व आहे त्याचा आम्ही निषेध करतो. तर निषेध केला जातोय हा शिवसेना ठाकरे गटाकडून आणि आपण पाहू शकतो त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो साफसफाई करण्यात आलेली आहे या समाधी स्थळाची आणि एकूण ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या आंदोलकांकडून याचा निषेध या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळतो. आपण पाहू शकतो गेल्या काही दिवसांपासून शनिवार वाड्याचा मुद्दा तापताना दिसतो आणि त्याच मुद्द्याला धरून आपण या ठिकाणी पाहू शकतो काय या सगळ्या याचा तुम्ही निषेध करताना दिसताय. हो, निषेध केलाच पाहिजे. या ठिकाणी कुठेतरी हे सगळ्या गोष्टी ठरवून झालेल्या आहेत असं आम्हाला तरी वाटतं. त्या ठिकाणी जैन मंदिराचा जो मुद्दा तापला होता त्या मुद्द्याला एक नवीन वळण देण्यासाठी म्हणून मेधाताईंनी या ठिकाणी म्हणजे हे सगळं थोटान भारतीय जनता पक्षाने रचलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम वाद या गोष्टींमध्ये त्यांना दाखवायचं आहे. जर त्या ठिकाणी त्या महिलांनी नमाज पठण केल्यानंतर तुम्ही जाऊन गोमूत्र शिंपडून ते भाग सगळा स्वच्छ करता, तर ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी अमृता फडणवीस रियाज अलीसोबत रील्स बनवतात त्यावेळेस मेधाताई कुलकर्णी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन गोमूत्र शिंपडून तो बंगला स्वच्छ करणार आहात का, हा मला मेधाताईंना या ठिकाणी सवाल आहे. तर आपण पाहू शकतो या सगळे आंदोलक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे या परिसराची साफसफाई देखील आता करण्यात आलेली आहे आणि एकूण प्रशासनाचं जे दुर्लक्ष आहे त्या लक्ष वेधण्याचं काम ठाकरे गटाच्या या सगळ्या आंदोलकांकडून होताना पाहायला मिळते. कॅमेरामन रोहितसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.